सिद्धिविनायक आर्ट्स मधली सुंदर मूर्ती तुम्ही पाहू शकता. डायमंड वर्क इथे खूप सारा केलेला आहे. तुम्हाला मी पूर्ण दाखवू शकत नाही, फक्त फेस दाखवतोय. डायमंड वर्क बघू शकता. त्यानंतर तुम्हाला समजलं असेल अरुण दत्ते यांच्या वर्कशॉपमधून अशा मूर्त्या निघतात, तसे सेम टू सेम ही मूर्ती राहणार आहे. त्यानंतर बघा ही सुंदर अशी मूर्ती, खूप साऱ्या तुम्हाला इथे 50 ते 60 मूर्त्या इथे पाहायला मिळणार आहेत. फक्त मी तुम्हाला फेस दाखवून बाकी कन्सेप्ट दाखवू शकत नाही. अशा खूप साऱ्या मूर्त्या तुम्हाला छोट्यांपासून मोठ्या इथे पाहायला मिळणार आहेत. हे बघा ही सुंदर मूर्ती, सिद्धिविनायक आर्टचा जो फेमस हा फेस आहे तो तुम्ही पाहू शकता. इथे ऑलमोस्ट इथे 20 ते 25 मूर्त्या मोठ्या गणपतींच्या रेडी आहेत. त्यानंतर 6 ते 7 फुटाच्या पण खूप साऱ्या मूर्त्या इथे रेडी आहेत. आणि तुम्हाला मेन म्हणजे इथे घरगुती मूर्त्या पाहायला मिळतील. आणि घरगुती मूर्त्या तुम्हाला शाडू मातीच्याही मूर्त्या मिळतील. ही बघा सुंदर अशी मूर्ती तुम्ही पाहू शकता. आपण याची अपडेट याच्यासाठी देतो कारण आगमन सोहळा असतो, त्यामुळे आपल्याला सर्वीकडे जायला पॉसिबल होत नाही. त्यामुळे थोड्याफार मूर्तींचं तुम्हाला फेस वगैरे मी दाखवू शकतो. बघा एलकोट एलकोट जय मल्हार कमेंटमध्ये सर्वांनी नक्की लिहा. खूप सुंदर अशी ही देखील मूर्ती या वर्कशॉपमधून निघणार आहे. खूप सुंदर सुंदर कन्सेप्टच्या मूर्त्या सिद्धिविनायक आर्ट्समधून बाहेर पडतात. तुम्ही आगमनाला वगैरे येत असाल त्यावेळेला तुम्हाला समजत असतीलच. बघा ही देखील मूर्ती पाहू शकता. परेलचा विघ्नहर्ता जसे डोळे होते तशी आहे. त्यानंतर ही सुंदर मूर्ती बघा रेडी आहे. तुम्ही डायमंड वर्क वगैरे बघू शकता वरती. खूप सुंदर अशी ही देखील मूर्ती राहणार आहे. नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉड क्रॉलिंग मॅन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. फायनली आपण बोरिवलीला आलोय, कारण तो सिद्धिविनायक आर्ट्स आहे त्याची तुम्हाला अपडेट देणार आहे. खूप सारे दिवस झाले आपण इकडे आलो नव्हतो, कारण आगमन सोहळा वगैरे असतात, त्यामुळे आपली घाई गडबड पण असते आणि आपले दुसरे व्हिडिओ पण आपल्याला करायचे असतात. त्यामुळे काय पॉसिबल होत नाही. त्या आगमनाला आपण याच्यासाठी येत नाही, कारण परेलला पण आगमन असतं. गणसंकुल वर्कशॉप झाले, खूप सारे वर्कशॉप मुंबईला आहेत, तिकडे पण आगमन असतात, इकडे पण आगमन सेम दिवशी असतात. त्यामुळे सर्वच कव्हर करायला जमत नाही. त्यामुळे अपडेटच्या माध्यमातून तुम्हाला थोड्याफार इथल्या मी मूर्त्यांचा फेस दाखवतो. बाकी कन्सेप्ट वगैरे काय दाखवत नाही. पहिला आपण त्यांचा जो छोटा वर्कशॉप आहे तिकडे जाऊ, त्यानंतर मग आपण तिथे त्यांचा मेन वर्कशॉप आहे तिकडे जाणार आहोत. सिद्धिविनायक आर्ट्समध्ये आलोय, ते छोट्या गणपती बनतात तिथे पहिलं तुम्हाला दाखवतो. ही बघा सुंदर अशी मूर्ती देखील आहे, शाडू मातीची. कलर वर्क वगैरे झालंय, भारी वाटणारी मूर्ती. प्रीमियर कलर मारलेला आहे. पूर्ण शाडू मातीच्या खूप साऱ्या मूर्त्या इथे पाहायला मिळतील तुम्हाला. थोड्याफार मूर्त्या दाखवतो तुम्हाला. हे बघा ही देखील सुंदर अशी मूर्ती मातीची आहे. तर हे छोटे वर्कशॉप आहे तिथे साईडला बघा खूप सारे प्रभावल वगैरे बनतात. तिथे बघू शकता जुने प्रभावल वगैरे पण आहेत. हा छोटा वर्कशॉप आहे त्यांचा घरगुती गणपतींचा. आता आपण त्यांचा मेन वर्कशॉपमध्ये जाणार, पण इथे पण 5 ते 6 मूर्त्या त्या साईडला बनतात, त्या तुम्हाला दाखवतोय बघा. खूप सारे प्रभावलचं पण इथे काम चालू आहे बघा. आता आपण तिथे जाऊया, तिथे 5-6 मूर्त्या आहेत त्या दाखवतो तुम्हाला. त्यानंतर मेन वर्कशॉपमध्ये जाऊया आपण. देवीपाड्याचा सम्राट 30 ऑगस्टला आगमन सोहळा असणार आहे, इथूनच निघणार आहे ती मूर्ती बघा. तर आता आतमध्ये जाऊया, तिथे छोटा वर्कशॉप आहे, तिथे 7 ते 8 मूर्त्या असतात त्या दाखवतो बघा. ही सुंदर अशी मूर्ती बघा, कशी भारी मूर्ती आहे. इथं पण कलर काम वगैरे सर्व झालंय. मुकुट वगैरे बघू शकता, फेस दाखवतोय. त्यानंतर अंगठी वगैरे बघा युनिक राहणार आहे, ती सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. नंतर आपण त्यांच्या मेन वर्कशॉपमध्ये जाणार आहोत, गोल्डन क्रीडा ग्राउंडच्या इथे बघा. सुंदर अशी अंगठी बघा, अंगठीची कन्सेप्ट तुम्ही पाहू शकता. खूप सारे गणपती बघितले असतील, अंगठीची कन्सेप्ट इथेच वेगळी असणार आहे. ही मूर्ती पाहिलात तर खूपच सुंदर अशी मूर्ती आहे, कारण मुकुट वगैरे बघू शकता, काय तरी वेगळीच कन्सेप्ट असणार आहे. तुम्ही पाहिलात तुम्ही तर समजेल तुम्हाला, कारण एवढे सारे. साईडला दुसरी मूर्ती पाहू शकता तुम्ही बघा, प्रीमियर कलर मारलाय, मेन कलर बाकी आहे बघा. इथे 5 ते 6 मूर्ती आहेत त्या तुम्हाला दाखवतो. नंतर आपण मेन वर्कशॉप मध्ये जाणार त्यांच्या. किती भारी मूर्ती आहे ही, पहिलीच मूर्ती तुम्हाला मी दाखवतोय. खूपच सुंदर अशी मूर्ती आहे, कन्सेप्ट वगैरे वेगळी आहे तिची. मी तुम्हाला फक्त फेस दाखवतोय. पाहू शकता आखणी वगैरे सर्व झालंय, कसं लुक वाटतंय बघा. एक नंबर मूर्ती आहे. मुकुट वगैरे बघू शकता तुम्ही, अंगठी वगैरे पण तुम्हाला दाखवली मी. आता त्या साईडची मूर्ती दाखवतो तुम्हाला. अजून एक मूर्तीचं कलर वगैरे खूप सारं काम बाकी आहे, बघू शकता तुम्ही साईडला बघा. आता वगैरे सर्व पाहिलं तुम्ही. आता त्या साईडची मूर्ती दाखवतो बघा. या साईडला तुम्हाला मूर्ती दाखवतो ती, मला वाटतं बॅलेन्सिंग मूर्ती टाईप काहीतरी कन्सेप्ट असणार आहे बघा. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. इथं पण मेन कलरचं काम बाकी आहे, पाहू शकता तुम्ही. खूप उंच अशी मूर्ती राहणार आहे, तुम्हाला या साईडने दाखवतोय मी. त्या साईडला बघा एलकोट एलकोट जय मल्हार, कशी खूप सुंदर अशी मूर्ती आहे. कोणत्या मंडळाची वगैरे ते तुम्हाला मी सांगू शकत नाही, पण मूर्ती पाहू शकता तुम्ही. कलर वगैरेचं काम बाकी आहे, प्रीमियर कलर मारल्यावरती पाहू शकता तुम्ही. एलकोट एलकोट जय अँगलनी पाहू शकता. खूपच सुंदर अशी मूर्ती आहे. तुम्हाला सिद्धिविनायक आर्ट्स मध्ये या अशा युनिक युनिक पॅटर्नच्या मूर्त्या पाहायला मिळतील. तुम्हाला फक्त फेस दाखवतो मी, बाकी काही दाखवू शकत नाही. बघू शकता तुम्ही कशी सुंदर अशी कलाकृती केलेली आहे. तिथे 7 ते 8 मूर्त्या आहेत त्या दाखवू. नंतर आपण मेन वर्कशॉप मध्ये पण त्यांच्या जाणार आहोत बघा. या साईडला अजून एक सुंदर अशी मूर्ती आहे, तिथं पण मेन कलरचं काम बाकी आहे. तर त्या साईडने तुम्हाला ती दुसरी मूर्ती दाखवतो मी, नंतर मग आपण तिकडे जाऊ.
सुंदर अशी मूर्ती राहणार आहे. खूप वेगळी कन्सेप्ट असणार आहे. मला आपण थोडंफार मी आता आपण मेन वर्कशॉप मध्ये जाणार आहोत. सिद्धिविनायक आर्ट्स मध्ये आले, पाहू शकता तुम्ही ते प्रभावल वगैरे कसं आहे बघा. इथे एक ट्रॉली आहे ती तुम्हाला दाखवतो. मालवणीचा विघ्नहर्ता ही ट्रॉली आहे बघा. उपनगरचा विघ्नहर्ता याची इथे ट्रॉली आहे. त्यानंतर आपण आतमध्ये जाणार आहोत. सिद्धिविनायक आर्ट्स जाधव बंधू तिथे बघा सुंदर असा प्रभावल वगैरे आहे. ते तुम्हाला अपडेट देणार आहे मी. आतमध्ये जाऊया आपण. त्याच्या आधी तुम्ही पाहू शकता सुंदर असं बघा ते प्रभावल वगैरे आहे. आतमध्ये खूप साऱ्या मूर्त्या रेडी आहेत त्या तुम्हाला मी दाखवतो बघा. सुंदर असा प्रभावल आहे. कोणत्या मूर्तीचा माहित नाही, पाहू शकता. खूप सारे इथे प्रभावल जुने वगैरे पण आहेत. नवीन हा प्रभावल आहे. या साईडला जुने प्रभावल वगैरे पण आहेत. आता आतमध्ये जाऊया आपण, तुम्हाला दाखवतो बघा. सुंदर असा हा देखील पण प्रभावल आहे. सिद्धिविनायक आर्ट्स मध्ये आपण आलोय बघा. सुंदर अशी मूर्ती, इथे खूप साऱ्या मूर्त्या पाहायला मिळणार आहेत. त्या तुम्हाला फक्त फेस वगैरे दाखवणार आहे. कलर काम झालंय बघा. ही जे आपण मध्ये आलेलो त्यावेळी कलर काम ते चालू होतं ती तशीच आहे, कारण कलर वगैरे काय चालू झालं नाही तिचं बघा. सुंदर अशा मूर्त्या तुम्ही इथे पाहू शकता. हे बघा पिवळा कलर मारले, त्यानंतर गोल्डन कलर मारला जातो. तर हीच आहे सिद्धिविनायक आर्टची अपडेट. खूप साऱ्या मूर्त्या तुम्हाला आज दाखवणार आहे मी इथे बघा. प्रीमियर कलर मारलेला आहे ते बघा. मूर्ती प्रीमियर कलर मारलेला आहे. मेन कलरचं काम बाकी आहे बघा. खूप सुंदर अशी ही देखील मूर्ती राहणार आहे बघा. बसलेली मूर्ती आहे. खूप वेगळी कन्सेप्ट राहणार आहे इथे सुद्धा बघा. अजून एक सुंदर अशी मूर्ती पाहू शकता तुम्ही. ही पण युनिक पॅटर्न मधली मूर्ती राहणार आहे. आणि तुम्ही पाहिलं तर समजलं असेल तुम्हाला मूर्ती कशी आहे बघा. जर सुरतचा पहिला गणपती निघाला त्या टाईप मध्ये ती मूर्ती राहणार आहे. प्रीमियर कलर मारलेला आहे. मेन कलरचं काम बाकी आहे. ही बघा मूर्ती बघू शकता तुम्ही. फक्त तुम्हाला फेस दाखवतोय कारण हा काहीतरी वेगळा कन्सेप्ट असणार आहे मला वाटतं. ते पाहू शकता तुम्ही. सुंदर असा कन्सेप्ट असणार आहे या मूर्तीचा देखील. साईडला बघा अजून एक सुंदर अशी मूर्ती, तिला प्रीमियर कलर मारलेला आहे. मेन कलरचं काम बाकी आहे. अशा खूप साऱ्या मूर्त्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवणार आहे. फक्त फेस वगैरे दाखवणार आहे, बाकी कन्सेप्ट वगैरे काहीच तुम्हाला मी दाखवू शकत नाही. हे बघा ती मूर्ती तुम्हाला या साईडने दाखवते. कसली भारी वाटते बघा. कलर काम वगैरे तिथं बाकी आहे थोडंफार. फक्त डोळ्यांचा कलर वगैरे केलेलं आहे. एक नंबर वाटते बघा. तुम्हाला झूम करून दाखवतो, मुद्दाम तुम्हाला या अँगलनी दाखवतो. कसली भारी वाटते बघा. खूप सुंदर अशी कन्सेप्ट आहे या गणपतीची पण. त्या साईडने दाखवतो त्यावेळी तुम्हाला समजेल बघा कशी वाटते मूर्ती. कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप साऱ्या अशा सुंदर सुंदर मूर्त्या आज तुम्हाला मी दाखवणार आहे, छोट्यांपासून मोठ्या मूर्ती. मूर्तीची जेवण डोळ्याचं थोडंफार काम बाकी आहे. त्यानंतर गोल्डन वगैरे कलर मारलेला आहे बघा. पाहू शकता तुम्ही. ही पण सुंदर अशी मूर्ती राहणार आहे. त्याच्या पाठीमागची पण तुम्हाला मूर्ती दाखवतो. खूप साऱ्या मूर्त्या इथे आहेत त्या तुम्हाला दाखवतो. साईडला बघू शकता छोटी अशी मूर्ती आहे पण खूप क्यूट अशी मूर्ती आहे बघा. डिंपलवाला बाप्पा फेमस फेस आहे इथला सिद्धिविनायक आर्टचा सुद्धा. साईडला बघा अजून एक सुंदर अशी मूर्ती. तुम्ही ऑलमोस्ट पाहिलात तेच 5 ते 6 मूर्त्या अशा सेम टू सेम आहेत. फक्त कन्सेप्ट त्यांची वेगळी आहे बघा. पाठी वगैरे बघू शकता तुम्ही, हात वगैरे बघू शकता. तरी बघू शकता एलकोट एलकोट जय मल्हार. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तुम्हाला जो छोटा घरगुती वर्कशॉप आहे तिथे मूर्ती आहेत तशी सेम टू सेम ही मूर्ती तुम्ही बोलू शकता. साईडला पण खूप सारं आहे ते तुम्हाला दाखवू शकत नाही मी. की बा कशी सुंदर मूर्ती आहे. डोळे वगैरे तुम्ही पाहू शकता. डिंपलवाला बाप्पा जो सिद्धिविनायक आर्टचा आहे फेमस फेस आहे. आणि तुम्ही पाहिलात तर राजन खातू म्हणजे निखिल खातू यांच्या वर्कशॉपमध्ये पण डिंपलवाले बाप्पा आता असतात. ते सर्वांना खूपच आवडतात बघा. कसली सुंदर मूर्ती ही देखील राहणार आहे. बघू शकता हे देखील प्रीमियर कलर मारलेला आहे. त्याच्या साईडला आहे तिचा पण प्रीमियर कलरने एक स्टेप पुढे आहे. त्याच्या पुढे पण एक खूप सारी मूर्ती आहेत त्या दाखवतो तुम्हाला. ही बघा ही पाहू शकता सुंदर अशी मूर्ती. आता वरती जाऊया आपण, तिथे छोट्या मूर्ती आहेत त्या तुम्हाला दाखवतो. आपल्या छोट्या मूर्त्या तुम्हाला दाखवतो बघा. कसा सुंदर असा फेस राहणार आहे या मूर्तीचा देखील. सेम टू सेम अशी इथे पण मूर्ती आहे बघा. ती पाहू शकता किती क्यूट आहे. अशा छोट्या गणपती आहेत म्हणजे मला वाटतं 5 ते 6 फुटाच्या हाईटचे गणपती आहेत बघा. त्यांचा कलर काम बाकी आहे. प्रीमियर कलर मारलेला आहे ना पण बघा. सुंदर अशी छोटी मूर्ती पाहू शकता तुम्ही बघा. आता जो मूर्ती प्रसिद्ध अशी झाली परेलचा विघ्नहर्ता त्या टाईपमध्ये बघा. तुम्ही पाहू शकता फेस वगैरे तसाच आहे. खूप वेगळी कन्सेप्ट असणार आहे. तुम्हाला फक्त फेस दाखवते पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर अशी मूर्ती ही देखील आहे. साईडला बघा तुम्हाला खाली मी मूर्ती दाखवली त्या साईड टाईपमध्येच आहे पण ही दुसऱ्या पॅटर्नमध्ये युनिक अशी मूर्ती आहे बघा. कलर वगैरे बघू शकता त्यावर तुम्हाला थोडंफार समजलं असेल काय कन्सेप्ट आहे. एलकोट एलकोट जय मल्हार. खूप सुंदर अशी मूर्ती आहे ही. घरगुती मूर्ती म्हणजे जे बिल्डिंगमध्ये वगैरे मंडळ बसवतात मूर्त्या त्यापैकी एक मूर्ती असणार, कारण कमी हाईटची मूर्ती वगैरे आहे. पण तुम्ही पाहू शकता डोले वगैरे तुम्हाला जवळून दाखवतो. कसली भारी आहे मूर्ती बघा. डिंपलवाला बाप्पा. ते एलकोट एलकोट जय मल्हार कमेंटमध्ये नक्की लिहा. ही बघा अजून एक सुंदर अशी मूर्ती तुम्ही पाहू शकता. शंकर रूपी असणार आहे. अशी मोठी सेम टू सेम मूर्ती गेली याच वर्कशॉपमधून. ती कोणत्या मंडळाची कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या साईडला बघू शकता तुम्ही एलकोट एलकोट जय मल्हारची खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि या साईडला शंकर रूपी मूर्ती असणार आहे.
अजून एक सुंदर मूर्ती बसलेल्या रूपी असणार आहे. ही वरचे छोटे गणपती आहेत तिथे तुम्हाला ही मूर्ती दाखवतोय. अजून एक सुंदर मूर्ती, खूप साऱ्या अशा मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील, मोठ्यांपासून छोट्या छोट्या मूर्त्या. बघा अजून एक सुंदर मूर्ती तुम्ही पाहिलं ते इथे ऑलमोस्ट कलर काम वगैरे खूप मूर्त्यांचं झालं आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त फेस दाखवतो मी, तुम्हाला जवळून दाखवतो. बघा असा फेस आहे, एक नंबर. ही पण शंकररूपी मूर्ती असणार आहे. वरती तुम्ही जटा वगैरे बघू शकता, त्यानंतर रुद्राक्ष वगैरे पाहू शकता. तरीच आहे सुंदर मूर्ती. बघा डोळे वगैरेचा कलर बघू शकता तुम्ही. त्या साईडला अजून एक क्यूट मूर्ती बघा, तुम्ही माथ्यावरती वगैरे पाहिलात तर तुम्ही पॅटर्न प्रत्येक मूर्त्यांमध्ये पाहू शकता तुम्ही. बघा डोळे वगैरे कसे आहेत, प्रत्येक मूर्तीची आगणी वेगळी गेलेली आहे, फेस वगैरे तुम्ही पाहू शकता. तर हीच आहे सिद्धिविनायकची खासियत. तुम्हाला जरा हात दाखवतो थोडंफार या मूर्तीचं, बाकी काय दाखवत नाही. बघा रुद्राक्ष वगैरे आहे, मूर्ती पाहू शकता. डिंपलवाला बाप्पा, खूप प्रसिद्ध असा फेस आहे हा सिद्धिविनायक आर्टचा. हे बघा अजून एक खूप सुंदर अशी मूर्ती आहे. ज्या मूर्त्या तुम्ही पाहताय त्या सर्व पाटावरच्या मूर्त्या आहेत. बघा याचं पण तुम्ही पाहिलं तर जो आता परलता विघ्नहर्ता प्रसिद्ध असं मूर्ती झाली यावर्षी सिद्धेश गुले यांची. तसं बघा डोळ्यावरती वगैरे तुम्ही बघू शकता, असं शंकराचा डोळा आहे त्या टाईपमध्ये काढण्यात आले. त्यानंतर बघू शकता डोळ्यांचा कलर वगैरे, या मूर्त्यांचा डोळ्यांचा कलर वगैरे वेगळा आहे आणि जे मेन मोठ्या मूर्त्या असतात त्यांचं वेगळं आहे. बघा खूप सुंदर अशी ही देखील मूर्ती राहणार आहे, पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर असा फेस. अजून एक मूर्ती इथे होऊ शकता, कपाळावरती चंद्रकोर कशी आहे, त्यानंतर डोळे वगैरे पहा तुम्ही. प्रत्येक मूर्तीची तुम्ही कन्सेप्ट पाहिली तर वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. अशी सुंदर असा कलर मारण्यात आला आहे. बघा ऑलमोस्ट इथे 50च्या वरती मूर्त्या रेडी आहेत, मोठ्या छोट्या. सेम टू सेम मागाशी मूर्ती दाखवली तशी सेम टू सेम बघा माथ्यावरती तुम्ही पाहू शकता. कशी सुंदर अशी कलाकृती केलेली आहे. अशा खूप साऱ्या मूर्त्या इथे आहेत. साईडला असणारी चंद्रकोरवाली पण तुम्हाला मूर्ती दाखवतो बघा. याचा देखील बघू शकता तुम्ही. अशा 10 ते 12 वरती तुम्ही मूर्त्या पाहायला झाल्या. छोट्या गणपतींमध्ये या मूर्त्या फेमस आहेत खूप साऱ्या. असं कलर कांत वगैरे त्यांचं झालंय. कन्सेप्ट वेगवेगळी आहे थोडीफार. डिंपलवाले बाप्पा तुम्ही बघू शकता. प्रत्येक मूर्तीची कन्सेप्ट वेगळी आहे. फक्त तुम्हाला फेस दाखवतोय कारण बाकी आपण काही रिव्हील करू शकत नाही. तर वरती असणाऱ्या छोट्या मूर्त्या दाखवल्या. पुन्हा एकदा खाली आलोय. खाली ज्या मूर्त्या रेडी आहेत मोठ्या मूर्त्या त्या तुम्हाला दाखवतो. सुंदर मूर्ती. त्या साईडला 2 मूर्त्या पॅकिंग करून ठेवण्यात आल्या आहेत. त्या मूर्त्या मुंबईमधीलच आहेत, पण कोणत्या मंडळाच्या सांगू शकत नाही तुम्हाला. फेस वगैरे पहा तुम्ही. तशी खूप साऱ्या मूर्त्या इथून निघाल्या, तसाच फेस वगैरे आहे. चारकोलचा पेशवा जसा होता तशी मागाशी मूर्ती दाखवली जातो तुम्हाला. तर बघा प्लॅस्टिकमध्ये पण कसा क्यूट बाप्पा वाटतो. पण तुम्हाला बोललो जर इथे आगमन सोडायला तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही नक्की या. हे बघा तुम्हाला मागाशीच बोललो तुम्हाला, चारकोपचा पेशवा मागच्या टाइम तसा होता. ही देखील सुंदर मूर्ती तुम्ही पाहू शकता, छोटी आहे. त्यानंतर तुम्ही माथ्यावरती तुम्ही पाहिलात तर प्रत्येक मूर्तीला वेगवेगळे कन्सेप्ट देण्यात आले. परेलचा असा विघ्नार्थ आहे तसे सेम टू सेम माथ्यावरती सिद्धेश दिघोळे लिहिले तसं. त्यानंतर ही बघा खूप सुंदर अशी मूर्ती, बॅलेन्सिंग मूर्ती बहुतेक असणार आहे कारण खूप हाईट आहे या मूर्तीची. आगमन असेल त्यावेळी समजेल आपल्याला शंकर रूपे असणार आहे. त्या साईडला पाहू शकता तुम्ही अजून एक सुंदर मूर्ती. माथ्यावरती पाहिलात तर यावेळी वेगळं आहे. ते तुम्हाला बोललो असे युनिक युनिक पॅटर्नचे सर्व फेस असतात प्रत्येक मूर्तिकाराचे. तर हा फेस डिंपलवाला आहे, तुम्हाला जवळून दाखवतो. डोळे वगैरे पाहू शकता. खूप सुंदर असे कन्सेप्ट आहे. मूर्ती लास्ट टाइम आपण आलेलो त्यावेळी कलर काम बाकी होतं, आता फेसचा कलर वगैरे सर्व झालंय. बाकी युनिक कन्सेप्ट राहणार आहे हिची देखील. बघा थोडंफार काम बाकी आहे तरी बघू शकता तुम्ही. मूर्तीचे डोळे वगैरे पाहिलेलं तुम्ही. खूप खूप भारी अशी मूर्ती ही सुद्धा राहणार आहे, पाहू शकता. अशा खूप साऱ्या सुंदर सुंदर मूर्त्या सिद्धिविनायक आर्ट्समध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आगमनाच्या वेळी आपल्याला पॉसिबल होत नाही कारण परेल वर्कशॉपला वगैरे तिकडे मुंबई साईडला खूप साऱ्या मूर्त्या असतात, त्यामुळे इकडे आपण येऊ शकत नाही. धावपळ खूप सारी होते. त्यामुळे बघा तुम्हाला अपडेटमध्ये थोड्याफार मी मूर्त्या दाखवतो. तर ही मूर्ती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा कशी सुंदर अशी मूर्तीचं फेस आहे. तर ही मूर्ती बघा तुम्हाला पहिलाच मी बोललो होतो युनिक पॅटर्नमधली मूर्ती राहणार आहे. तुम्हाला फेस दाखवतो बघा. या कलर वगैरेवरून तुम्हाला समजलं असेल, पण खूप वेगळी कन्सेप्ट असणार आहे. आगमनाला तुम्ही या त्यावेळी तुम्हाला समजेल. बघा खूप सुंदर अशी ही देखील मूर्ती आहे. तुम्हाला आता एक मूर्ती दाखवली त्याच्या वेगळ्या पॅटर्नमध्ये ही सुंदर मूर्ती असणार आहे. कलर वगैरे पाहिल्यानंतर समजलं असेल तुम्हाला थोडीफार कोणती कन्सेप्ट राहणार आहे. पण तुम्ही याच्या आगमनाला नक्की तुम्हाला या साईडने दाखवतो बघा. अशी सुंदर मूर्ती ही देखील आहे आणि याच्या हातावर बघू शकता गणपती बाप्पाच्या. अजून एक सुंदर मूर्ती पाठी प्रभावल वगैरे दुसऱ्या मूर्तीच आहे. तशा वरती मूर्त्या दाखवल्या तुम्हाला छोट्या गणपतींच्या, तशा सेम टू सेम या देखील मूर्त्या आहेत बघा. अशी सुंदर मूर्ती आहे. हिचं पण ऑलमोस्ट काम डन झालंय, फक्त थोडंफार कन्सेप्ट बाकी आहे तिची. सुंदर मूर्तीची कन्सेप्ट खूप भारी राहणार आहे. तुम्हाला फक्त फेस दाखवतोय मी, फेसवरून तुम्हाला समजलं असेल ही मूर्ती कोणती राहणार आहे. लास्ट टाइम जसा होता परेलचा राजा
त्या टाईपमध्ये थोडी राहणार आहे मूर्ती. पण ही छोटी हाईट वगैरे आहे, पण मूर्ती खूप भारी आहे बघा. तेच दाखवतो तुम्हाला, बाकी कन्सेप्ट काहीच दाखवणार नाही मी. ऑलमोस्ट मूर्ती रेडी आहे तरीही दाखवू शकत नाही तुम्हाला. आता तुम्हाला दुसऱ्या अँगलने दाखवतो. तसापर्यंत राजाची मूर्ती होती लास्ट टाइम, तशी सेम टू सेम ही मूर्ती असणार आहे. पण ही छोटी मूर्ती आहे, पण खूप सुंदर असे कन्सेप्ट ही देखील आहे. साईडला पण तुम्ही पाहू शकता, तुम्ही डोले वगैरे पाहिलात तर समजलं असेल ही लालबागच्या राजा टाईप ही सुद्धा मूर्ती राहणार आहे. त्या बॅक साईडला बघा प्रभावल वगैरे, घोडा वगैरे आहे. त्यानंतर हे बघा प्रभावलचं काम इथे जोरदार चालू आहे. मागच्या टायमाचे पण प्रभावल खूप सारे येत आहेत. मागच्या कोणत्या गणपतीचा प्रभावल होता नक्की सांगा. त्या साईडला बघा तुम्हाला दाखवतो, घोडे वगैरे खूप सारे आहेत. त्यानंतर बघा इथे नागाची फणं वगैरे आहेत. त्यानंतर विठ्ठुराय रूपी आहेत. त्यानंतर बघा शेषनाग रूपी आहेत. खूप सारे ते छोटे छोटे पण आहेत. असे प्रभावल वगैरे ते म्हणतायत. तिथे पाठीमागे तुम्हाला दाखवलं. तर चला आता थोडी मूर्ती दाखवतो, त्यानंतर ऑलमोस्ट व्हिडिओ आपला डन होईल. ही बघा छोटी मूर्ती, पण भारी मूर्ती राहणार आहे बघा. खूप सुंदर अशी आहे. जसा लास्ट टाइम पेशवा होता, कांदिवलीचा पेशवा, तसा चारकोपचा पेशवा जो होता तशी सेम टू सेम ही मूर्ती आहे, पण ही छोटी मूर्ती आहे. साईडला पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर अशी मूर्ती देखील आहे. खूप सारी कन्सेप्ट इथे रेडी आहे, पण मी तुम्हाला दाखवू शकत नाही. फक्त डोले वगैरे तुम्ही पाहू शकता. बाकी डायमंड वर्क वगैरे पण खूप सारा झाला आहे या मूर्तीचा. खूप सुंदर अशी मूर्ती ही देखील राहणार आहे. तुम्ही आगमनाला नक्की आहे, तुम्हाला फेस दाखवते, बाकी काही दाखवू शकत नाही. कारण खूप सुंदर अशी कन्सेप्ट या मूर्तीची आहे, तरी मी तुम्हाला दाखवू शकत नाही. कारण मंडल वगैरे यांची मेहनत असते खूप सारी. तरीच होती सिद्धिविनायक आर्टची अपडेट तुम्हाला आता आता भाऊ. आता डोले वगैरे बघू शकता, थोडाफार तुम्हाला मुकुट दिसतं असेल, बाकी काहीच दाखवू शकत नाही. तरीच होती अपडेट. तरीच होती सिद्धिविनायक आर्टची अपडेट, जो की बोरिवलीला आहे. किरण जाधव आणि निखिल जाधव हे मूर्तिकार आहेत. खूप सुंदर अशा मूर्त्या इथे रेडी आहेत. छोट्यांपासून मोठ्या घरगुती मूर्त्या पण तुम्हाला इथे पाहायला मिळतील. खूप सुंदर मूर्त्या दाखवली. तर हीच अपडेट होती सिद्धिविनायक आर्टची. आपल्या इथे आगमन सोहळ्याला वगैरे येता येत नाही, कारण खूप साऱ्या मूर्त्या परेलमधून निघतात. गणसंकुल वगैरे खूप सारे वर्कशॉप आहेत, त्यामुळे सर्वीकडे कवर करता येत नाही. तरी आपण बघूया, इकडे आलो तर प्रयत्न करू आपण. तर हीच होती अपडेट. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आपल्या चॅनलवरती परेल वर्कशॉपचे पण व्हिडिओ आहे, तोही जाऊन तुम्ही पाहू शकता. अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि कोणत्या वर्कशॉपची तुम्हाला अपडेट पाहिजे तेही कमेंटमध्ये सांगा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.